नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान भाग दुसरा, इयत्ता 10वी, अनुवंशिकता व उत्क्रांती. आता याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण अनुवंशिकता म्हणजे काय याच्याविषयी अभ्यास केला. आता बघूया आपण उत्क्रांती कशी होत गेली, म्हणजे बदल कसा होत गेला. तुम्हाला माहित आहे की अब्जावधी वर्षापूर्वी समुद्रामध्ये एक सजीव निर्माण झाला, एक पेशीय, आणि त्याच्यापासून आज जी आपण जी सृष्टी बघतोय किंवा विविध प्राणी बघतोय त्यांची उत्क्रांती होत गेली. तर उत्क्रांती होत असताना हवामानानुसार किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये काही बदल होत गेले. ते बदल कसे होत गेले याच्यासाठी दोन सायंटिस्ट आले. पहिला म्हणजेच डार्विन आणि दुसरा लॅमार्क. यांनी आपापले सिद्धांत मांडले आणि त्याप्रमाणे उत्क्रांती कशी होत गेली ते आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा सिद्धांत खूप वर्ष एक्सेप्ट केला गेला, पण त्यांच्यामध्ये काही आक्षेप आले. ते आक्षेप आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी डार्विनने नेमका सिद्धांत तरी काय मांडला तो आपण बघूया. चार्ल्स डार्विन यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. बघा, वेगळ्या वेगळ्या प्रदेशात जाऊन वनस्पती आणि प्राण्यांचे काही नमुने गोळा केले. त्यावरून डार्विनने असं सांगितलं की सक्षमते जगतील, म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, हा त्याने एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत म्हणजे त्यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण उष्ण हवामानात राहत असू आणि अचानक आपण थंड हवामानाच्या ठिकाणी गेलो तर आपलं शरीर तिथे साथ देत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो, येऊ शकतो. जर आपण तिथल्या हवामानाशी जुळवून घेतलं नाही तर मात्र आपला तिथे डेथ होऊ शकतो किंवा आपल्याला परत मागे फिरून आपल्या मूळ गावी किंवा मूळ ठिकाणी यावं लागतं. म्हणजेच सक्षमते जगतील, म्हणजेच निसर्गाला अनुसरून जर आपण आपल्या बॉडीमध्ये काही बदल केले, आपल्या शरीरामध्ये काही बदल केले तरच आपला तिथे निभाव लागू शकतो, असा सिद्धांत या डार्विनने मांडला. समजा एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारा एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये जो बदल झाला तोच बदल पुढल्या पिढीमध्ये सुद्धा जाऊ शकतो, म्हणजेच इनहेरिटन्स होऊ शकतो. म्हणजेच कॅरेक्टर्स जे असतात ते वन जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकतात आणि त्याच्या पुढील हवामानाला किंवा तिथल्या कोणत्याही भौगोलिक प्रदेशाला आपण मॅच करून घेऊ शकतो. याला डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. हा झाला सिद्धांत. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी डिसएडव्हान्टेज असतात. त्याप्रमाणेच बघा, ह्या थेरीला सुद्धा काही आक्षेप घेतले गेले. ते आक्षेप आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, आक्षेप काय होता तर नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. म्हणजे जे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होत गेले, उदाहरणार्थ प्राचीन काळी म्हणजे फार फार वर्षापूर्वी, अब्जावधी वर्षापूर्वी आपल्याला असलेली शेपूट गळून पडली, जिचा आपल्याला काही उपयोग नव्हता. म्हणजेच नैसर्गिक निवड ही जी उत्क्रांती झाली, ह्याला फक्त नैसर्गिक निवड म्हणजे निसर्गाने निवडलं म्हणून उत्क्रांती झाली असं बोलू शकणार नाही. दुसरं आहे उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. कोणते बदल उपयोगी आहेत, कोणते बदल निरुपयोगी आहेत, याचा कोणताही बदलांचा स्पष्टीकरण डार्विनने दिलं नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे हळूहळू कोणते बदल होणार किंवा फास्ट बदल कोणते होणार आहेत, सडनली बदल चेंजेस कोणते होणार आहेत, याच्याबद्दल काहीही डार्विननी सांगितलं नाही. म्हणजे हे तीन आक्षेप त्यांच्या थेरीवर घेतले गेले. आता बघा लॅमार्कवाद. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो. बघा मुलांनो, फार इम्पॉर्टंट आहे हे लॅमार्कवाद मधलं, म्हणजेच जॉन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत. त्याने असं सांगितलं की जर उत्क्रांती होत असेल त्यावेळेला सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात, त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत ठरतो. ह्याच्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिलं. बघा, जिराफाची मान उंच उंच होत गेली कारण त्याला उंच झाडावरील फांद्यावरील पानं खाणं त्याला सोपं जावं, म्हणून प्रत्येक पिढीमध्ये त्याची मान उंच उंच होत गेली, असं लॅमार्कने सांगितलं. त्यानंतर बदक आणि हंस, बघा, यांच्या पंखामध्ये बळ कमी असतं म्हणून ते उडू शकत नाहीत, कारण त्यांनी प्रयत्नच केला नाही, म्हणजेच आळशी झाले आणि म्हणून ते पाण्यावर पोहत असतात. तर अशा प्रकारे त्यांनी काही एक्झाम्पल्स देऊन असं सांगितलं की जर सजीवाने ह्या पिढीमध्ये आळस केला किंवा प्रयत्न केले
तर त्याप्रमाणे पुढल्या पिढीमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. हा सिद्धांत बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत म्हणजे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असंही नाव दिलं. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणाचा अनुवंश असे म्हटले जाते. म्हणजे थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा, सजीवांचा जीवनकाळ आहे, आपलाही जीवनकाळ आहे. आपण जे गुण आत्मसात केले म्हणजे आपल्याला जर इथे फिट राहायचं असेल तर आपल्यामध्ये काही चेंजेस झाले, तेच आपण चेंजेस पुढल्या पिढीमध्ये देतो. आता हे बदल होत असताना आपण केलेला प्रयत्न किंवा आपण केलेला आळस त्याला कारणीभूत आहे असं लॅमार्कने सांगितलं. यालाच लॅमार्कवाद असं म्हटलं जातं किंवा लॅमार्किझम असं म्हटलं जातं. बघा मुलांनो, जाती बदल किंवा जाती उद्भव. आता एवढ्या प्रचंड प्रमाणात जाती निर्माण कशा झाल्या, त्यांच्यामध्ये बदल कसा झाला किंवा जातींचा उद्भव स्पेसिएशन झालं कसं, तर बघा, जुन्या जातींपासून नवीन जातींचा उद्भव किंवा निर्मिती होण्याची प्रक्रिया म्हणजे जाती उद्भव. म्हणजे जुन्या काही जाती होत्या, त्याच्यातून नवीन जातींचा उद्भव झाला, म्हणजे नवीन काहीतरी क्रिएट झालं. म्हणजे जाती बदल किंवा जाती उद्भव म्हणजे एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण करण्याची प्रक्रिया होय. बघा, हे चेंजेस पूर्वी खूप स्लो व्हायचे. आता चेंजेस आपण इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर मध्ये बघतो की चेंजेस खूप फास्ट होत आहेत. तर सजीवांचे मोठ्या कालांतरासाठी भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाले. भौगोलिक म्हणजे प्रदेशामध्ये, समजा महाराष्ट्र हा भाग आहे किंवा गुजरात हा भाग आहे किंवा त्याच्यानंतर आपण देश बघितले वेगवेगळे, म्हणजे भौगोलिक किंवा इतर कोणतं पुनरुत्पादन झालं, अलगीकरण झाले, तर जाती बदल किंवा जाती उद्भव होत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण होतात. आपण सांगितल्याप्रमाणे बघा, बऱ्याच ठिकाणी न्यूज बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पाली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे साप आपण बघतो जे आपण कधीही आयुष्यात बघितलेले नसतात. मग ह्यांचा उद्भव कसा झाला, तर जिथे भौगोलिक परिस्थितीला अनुसरून त्यांनी नवीन उत्क्रांती केली, तिथे नवीन प्रकारचे सजीव निर्माण झाले. याला जाती बदल किंवा जाती उद्भव म्हणजे स्पेसिएशन असं म्हटलं जातं. बघा, मानवी उत्क्रांती. आता आपण महत्वाच्या टप्प्याकडे पोहोचले आहोत, ते म्हणजेच मानवी उत्क्रांती. मानवाची उत्क्रांती झाली तेव्हा एकपेशीय जीव होते हे स्पष्ट झाले आहे. तुम्हाला सांगितलं की अब्जावधी वर्षापूर्वी समुद्रामध्ये एकपेशीय प्राणी तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत जाऊन त्याची उत्क्रांती होत गेली. आता आपण ह्या सेशनमध्ये बघतोय की मानवाची उत्क्रांती झाली कशी, कारण उत्क्रांतीमुळे एकपेशीय सजीवांपासून विविध जीवांची जडणघडण झाली दिसून येते. म्हणजे बघा, उत्क्रांती झाली म्हणजे बदल झाला. मग कशा प्रकारे जडणघडण झाली, तुम्हाला स्क्रीनवर दिसतात बघा, वेगवेगळ्या प्रकारची माणसं सुरुवात झाली, त्याच्यानंतर शेवटला तुम्हाला त्यांच्या हातात भाला वगैरे दिसतोय. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे चेंजेस होत गेले. तर हे नक्की चेंजेस होत कसे गेले, तर आपण ते बघूया. बघा, मानव सदृश्य प्राण्याची पहिली नोंद रामापिथिकस आफ्रिका इथे झाली. तत्पूर्वी लक्षात घ्या की 7 कोटी वर्षापूर्वी म्हणजे डायनासोरचा जेव्हा नाहीसे झाले डायनासोर, त्यावेळेला लेमूर सारखा प्राणी तयार झाला. किती कोटी वर्षापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तर 7 कोटी वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर पुढे नोंद आहे ती म्हणजे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडाच्या शेपट्या नष्ट झाल्या. म्हणजे जे माकडं होती त्यांच्या शेपट्या नष्ट झाल्या आणि कपी सारखे प्राणी, कपी म्हणजे कोण, तर माकड, तर आग्नेय आशियात किंवा दक्षिण भागामध्ये ते पोहोचले आणि तिथे गिबन आणि ओरँग उटान म्हणजे त्यांचं रूपांतर झालं. 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी चिंपांझी व गोरिला हे उदयास आले, हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 कोटी वर्षापूर्वी अन्न ग्रहण करण्यासाठी माणसाच्या हातांचा विकास झाला, त्याच्यानंतर तो ताठ उभा राहू लागला. 40 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य रामापिथिकस, जे आपण आता इथे स्क्रीनवर बघतोय, तो आफ्रिकेमध्ये तयार झाला. 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव म्हणजे होमोमध्ये झाली आणि 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या माणसामध्ये रूपांतर झालं. आता हळूहळू ही उत्क्रांती होत गेली, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 10,000 वर्षापूर्वी माणूस तयार झाला होमोसॅपियन सारखा, नंतर 5,000 वर्षापूर्वी अजून ताठ चालणारा किंवा पाठीचा काना व्यवस्थित असलेला माणूस तयार झाला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय 400 वर्षापूर्वी आपल्याकडे माणूस लिहायला लागला. 200 वर्षापूर्वी औद्योगिक उत्क्रांती झाली आणि अशा प्रकारे आपण आज जो आपलं स्ट्रक्चर बघतोय ते असं उत्क्रांती होत होत गेलेलं आहे. जे आपल्याला स्क्रीनवर बघा किती वर्षापूर्वी काय झालं त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे आणि त्या माणसाला काय काय बोललं जातं. निअँडरथल म्हणजे काय, म्हणजे तो माणूस शेती करू लागला आणि त्याच्यानंतर ही उत्क्रांती होत गेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो, तर डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जो सक्षम आहे तोच जगेल,
याच्यासाठी तुम्हाला एक सिद्धांत दिला. त्याच्यानंतर लॅमार्क आला. लॅमार्कने सुद्धा गुण संपादित कसे केले जातात किंवा आपल्यामध्ये जे बदल होतात ते बदल होण्यासाठी कारणीभूत म्हणजे आपण केलेले प्रयत्न किंवा आपण केलेला आळस कसा कारणीभूत आहे तो आपण ह्याच्यात बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं की मानवामध्ये उत्क्रांती कशी होत गेली. म्हणजेच तुम्ही बघितलं की रामापिथिकस आफ्रिकेमध्ये कसा तयार झाला, नंतर आपण लिहायला वाचायला कसे शिकलो, त्याच्यानंतर आपल्यात उत्क्रांती कशी झाली आणि आपण आजचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे तयार झालं हे आपण ह्या सेशनमध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे असं एक ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की जिथून आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता. आपल्याला विविध विषय जसे सोशल सायन्स, मॅथ्स, त्याच्यानंतर हिंदी आणि कॉम्प्युटर या विषयांचा योग्य तो सराव तज्ञ शिक्षकांकडून आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे आपण टेस्ट सुद्धा या ॲपच्या मार्फत देऊ शकता. तर आपण आजच या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं शैक्षणिक जीवन सुखकर करा. धन्यवाद.